नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणाऱ्या 10% सवलत योजनेस आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 15 जून 2026 पर्यंत सवलत योजना ठेवण्यात आली होती. परंतु नागरिकांच्या मागणी लक्षात घेऊन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी मुदतवाढ देण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या मुदतवाढीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे 10% सवलत योजनेच्या मुदतवाढीमुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत दरवर्षी अशा करदात्यांना विशेष सवलत देण्यात येते, जे पहिल्या सहामाहीच्या करांसह दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रित 1 एप्रिल 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत भरतील. अशा करदात्यांना दुसऱ्या सहामाहीतील सामान्य करावर 10% सवलत देण्याची योजना राबविण्यात आली होती. मात्र यंदा राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट अनुभवास येत असून नागरिकांना अभूतपूर्व उकाड्याचा सामना करावा लागत आहे. प्रखर उन्हामुळे अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले, तर काही नागरिक सुट्टीवर गावी गेले होते. याशिवाय काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होणे, इंटरनेट सेवा विस्कळीत होणे अशा कारणांमुळे अनेक करदात्यांना निर्धारित मुदतीत मालमत्ता कर भरता आला नाही. परिणामी त्यांना 10% सवलत योजनेचा लाभ घेण्याची संधी गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध प्रभागातील नागरिकांनी महापालिकेकडे सवलत योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाला मुदतवाढ देण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार आयुक्त सौरभ राव यांनी सदर योजनेस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे जास्तीत जास्त नागरिकांना 10% सवलतीचा लाभ घेता येणार असून महापालिकेच्या महसूल वसुलीलाही चालना मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना मुदतवाढीचा लाभ घेत मालमत्ता कर वेळेत भरावा आणि उपलब्ध सवलतीचा फायदा करून घ्यावा असे आवाहन केले आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्ट पासून मराठी भाषा सक्तीची केली जाणार असून परिवहन विभागाच्या माध्यमातून परप्रांतीय आणि अमराठी भाषिक रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकवणी घेतली जात आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात परप्रांतीय रिक्षा चालकांची मराठी शिकवणी घेतली जात होती, परंतु यास मनसेने तीव्र विरोध करत शिकवणी वर्ग उधळून लावले. राज्यात विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षा आणि टॅक्सी चालक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आणि अमराठी आहेत. त्यांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे अशी सक्ती
राज्य सरकारने केली आहे. परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयाविषयी अनेक वाद निर्माण झाले होते. दरम्यान यानंतर परिवहन विभागाकडून ठिकठिकाणी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या 3 हात नाका येथील कार्यालयातही मराठी वर्ग घेतले जात होते. याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर मनसेने हा वर्ग उधळून लावला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. मराठी मुलांना रिक्षा परमिट प्राधान्य मिळाले पाहिजे असे म्हणत शिकवणीसाठी आलेल्या सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना शिकवणी वर्गातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. आपल्या मराठी कोणामध्ये आपल्यावरती अंगावरती का घ्यायचे? चला काका चला चलो मराठी मुलांना परमिट मिळालाच पाहिजे. मराठी मुलांना परमिट मिळालाच पाहिजे. ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईला मोठी आग लागली आणि या आगीमध्ये एक जवान आणि एक सुरक्षा रक्षक असे 2 जण शहीद झाले. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. आज ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका मुख्यालयातच भाजपाच्या नगरसेवकांनी गावदेवी दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. यावेळी भाजप नगरसेवकांनी हातात फलक घेत व शहीद जवान सागर शिंदे व सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा फोटो हातात घेत महासभेत प्रवेश केला व सर्व सभागृहाचे व सदस्यांचे लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वस्तुस्थिती बघायला गेलं तर जी त्या दिवशी जे नौपाडा प्रभाग समितीची जी दुर्घटना घडली त्याला अत्यंत म्हणजे ती जी परिस्थिती झाली तो जी 2 आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये जी त्या आगीमध्ये ओरपळून त्यांचा जीव गेला. आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे. आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे लहान मुलगी बच्चू आहे तिचे वडील गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना हे करायचं ही परिस्थिती नाही. ते का झालं? कशामुळे झालं? कोणामुळे झालं? ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी बोध घ्यायला लागेल. आज आपण बघितलं तिथं प्लास्टिकचे कपडे प्लास्टिक कपडे असं सर्व तिथं बालद्या ज्या गोष्टीला आगीची जिथं पेट घ्यायचं होतं ते सर्व आवलं. कारण वस्तुस्थिती त्या धारकाला जे दिलं होतं ते वेगळं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं गेलं आणि तिथले जे सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी तिकडे जे बाजार मांडला होता जो अतिक्रमणचे कुर्ला ह्या भागातली जी लोक येऊन तिथं धंदे करायचे त्याला कोण जबाबदार आहे? त्याचे जे पैसे कलेक्शन जमा करायचे ते कोण जबाबदार आहे? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का? त्याच्यानंतर आपल्या 4थ्या माळावर आग लागली त्याच्यावर मी काय गोष्ट नाही. फक्त कोणतरी गल्लीतला मुलगा उभा राहतो आणि तो सांगतो की शॉर्ट सर्किट झाला. म्हणजे झालं का? आज बाहेरच्या देशामध्ये विचारलं जातं कुठं काय घटना घडली समजा रोड दुर्घटना होत असेल तर ती का झाली कशामुळे झालं अशा 3 वेळा त्याची क्वारी काढली जाते. पण आपल्यामध्ये फक्त चिडीचूप. आज तुम्ही बघा आम्हाला सभागृह दिलाय उद्या तिथं फायर ऑडिट झाली का? उद्या काय आग लागली तर आम्ही एकमेकाच्या अंगावर उड्या मारून जाऊ अशी दुर्घटना होऊ शकते. म्हणजे अशी परिस्थिती असताना प्रशासन फक्त हातावर हात ठेवलाय. काय बोलायचं नाही. आम्ही गप्प बसणारी लोक नाही. भारतीय जनता पार्टी या साऱ्या गोष्टीला कुठंतरी ह्या गोष्टीचा आम्ही सवाल विचारणार. ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना महापालिका मुख्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने नालेसफाईच्या अपूर्ण कामाविरोधात निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणे शहर विधानसभा युवक अध्यक्ष प्रितेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नालेसफाईची मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप यावेळी केला आहे. यावेळी प्रितेश मोरे यांनी शहरात केवळ 30 ते 40% नालेसफाई झाल्याचा दावा केला. तसेच 15 ते 20 लाखांसाठी ठाणेकरांचा सौदा केला जात आहे का असा सवालही उपस्थित करत त्यांनी कामातील कथित अनियमिततेवर बोट ठेवले. डेडलाईन संपल्यानंतरही नालेसफाई पूर्ण होत नसल्याने संबंधित ठेकेदारांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यंदा पावसाला उशीर झाल्यामुळे ठेकेदारांना नालेसफाईसाठी अतिरिक्त कालावधी मिळाला होता.
मात्र तरीही शहरातील केवळ 30 ते 40% काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असून अद्याप पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत जर आत्तापर्यंत जोरदार पाऊस झाला असता तर ठाण्यातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याची वेळ आली असती, असेही प्रितेश मोरे यांनी सांगितले. दरम्यान येत्या काळात नालेसफाईचे काम पूर्ण झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलन याच्यासाठी होतं की मागील 15 दिवस मी नालेसफाई संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना भेटत आहे. तर प्रत्येक वेळी एकच कारण सांगण्यात येते की फ्लोटिंग येते. तर मी त्यांना तेच बोललो की ती फ्लोटिंग तुम्ही साफ का नाही करत आहात. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की संबंधित तिथे जो काही नाला आहे तिथे एक वायर कट झालेली आहे, त्या बिकॉज ऑफ वायर कट झाल्यामुळे शॉक सर्किट होईल आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते. तर सदर मी अधिकाऱ्यांना हेच सांगितलं, तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला एक पत्र द्या आणि त्या पत्राद्वारे ते काम करून घ्या. अजून देखील ते काम झालेलं नाही, अजून देखील नालेसफाई झालेली नाही. डेडलाईन संपून गेलेली आहे तरी देखील नालेसफाई होत नाही आहे. ह्याचं नेमकं कारण आम्हाला समजायला पाहिजे. आम्ही वर्क ऑर्डर मागितल्यावरती तुम्ही आम्हाला LYची कॉपी देता, म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी किती माजले आहेत हे यातून दिसून येतं. त्यामुळे आमची एकच मागणी आहे की तुम्ही 8 दिवसात पूर्ण नाले साफसफाई करा, नाही तर 9व्या दिवशी संपूर्ण घाण एक तर तुमच्या ऑफिसला आणि तुमच्या घरी आणि नंतर ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर त्यांना टाकून देईल. संपूर्ण ठाणे शहरामध्ये तर तो आपला जेलच्या इथला नाला असू द्यात, आपल्या चंदनवाडीतला नाला असू द्यात, आपल्या वंदना डेपोचा नाला असू द्यात, तो तर असा डेपो आहे तिथे सर्वात पहिले पाणी तिथे भरलं. तर त्याच्यानंतर आपला माजिवडाचा नाला असू द्यात, कॅडबरीचा इथला उतळसरचा नाळा असू द्यात, सगळेच नाळे म्हणजे ठाण्यातले कुठेच नालेसफाई झालेली नाही आहे. कळवा मुंब्रा तर लांबची गोष्ट राहिली. ठाणे काँग्रेसचे माजी नेते, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व कै सचिन शिंदे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणारा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. सौ प्राजक्ता सचिन शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील 100 वर्ष जुन्या पोलीस स्कूलमधील विद्यार्थ्यांना तांदूळ, साखर आणि विविध उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाद्वारे कै सचिन शिंदे यांच्या स्मृतींना आणि समाजसेवेच्या विचारांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे, सौ प्राजक्ता सचिन शिंदे, ॲडव्होकेट जावेद शेख, प्रवीण खैरलिया, राखी खैरलिया, रवी कोळी, मार्शल पन्हाळकर, मनोज दुबे, भाऊ पवार, गणेश कारंडे, राजू साळवे, अनिल कोळी, अजय हाके, अमर लोखंडे, अमोल गारगुंडे, अंकुश चंडालिया, सिमरन चंडालिया, अजय कटारिया यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कै सचिन शिंदे यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेचा हा वारसा असाच पुढे सुरू राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांची आज सदिच्छा भेट घेऊन ठाणे शहरातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि नागरिकांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी ठाणे शहरातील रस्ते विकास प्रकल्प, नवीन रस्त्यांची उभारणी तसेच विद्यमान रस्त्यांच्या सुधारणा कामांचा आढावा घेण्यात आला. विविध विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्धता, फंडांचा प्रभावी वापर आणि नियोजित प्रकल्पांची अंमलबजावणी या संदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती घेण्यात आली. शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली. ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी राहावा, तसेच विकास कामे गतीने पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार निरंजन डावकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुमरे, नगरसेवक नारायण पवार, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. आज ठाणे महानगरपालिकेमधले जे क्लस्टरचं काम चालू आहे त्याच्या अनुषंगाने या इकडे पाचपाखडीमध्ये जो क्लस्टर आहे त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्येही स्वामी समर्थ सोसायटीचं एक MOU याच्यामध्ये झाला होता. त्या लोकांच्या काही अडचणी या याच्यामधल्या आहेत, ते आयुक्तांबरोबर त्या संदर्भातली चर्चा, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातले अनेक सोसायटींचे महत्त्वाचे विषय आहेत. त्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आयुक्तांकडे चर्चा करायला आम्ही या इकडे आलेलो होतो आणि निश्चितच काही तांत्रिक अडचणी याच्यामध्ये दूर करण्याचं काम महापालिकेकडनं करण्यात येईल या संदर्भातलं आश्वासन ह्या आयुक्तांना दिलं आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला अतिशय गहन प्रश्न, कारण लोकवस्ती ही ठाणे महानगरपालिकेची सातत्याने वाढते आणि त्या दृष्टिकोनाने योग्य पाणी पुरवठा
हे सगळ्याच ठाणेकरांना झाला पाहिजे. या अनुषंगाने आज घेतलेल्या बैठकीमध्ये निश्चितच राज्य शासनाच्या स्तरावरनं या दृष्टिकोनाने एक सकारात्मक काम होणार आहे असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. फुटपाथ जे फेरीवाल्यांच्या माध्यमाने अतिक्रमित होत आहेत या संदर्भातलं वारंवार आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींकडनं मागणी होत आहे की फेरीवाला धोरण हे अंमलबजावणी याची करण्यात यावी आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भातली अंमलबजावणी होईल. या संदर्भातली कारवाई आमच्या उपमहापौर माननीय श्री कृष्णाजी पाटील यांच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने होईल आणि महानगरपालिकेला आम्ही करण्यास भाग पाडू या संदर्भातली भूमिका सर्वच नगरसेवक आणि प्रतिनिधी घेणार आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.